नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण थंडीत खास बाळंतणीसाठी पौष्टिक बाजरीची पेज कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे इथे। आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि इथे घेतलेलं आहे 2 चमचे मी बाजरीचं पीठ। हे पीठ मी आधी भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हे घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटे फक्त भाजून घ्यायचं आहे, कारण आपण आधी भाजलेलं आहे त्यामुळे 2 ते 3 मिनिटे आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये भाजता भाजता आपल्याला अगदी थोडंसं आलं किसून घेतलेलं हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं आपण हे भाजून घेऊ। आता बघा, बाळंतणीसाठी आपण ही पेज बनवतोय। ही पेज माझी आई रोज माझ्यासाठी बनवायची। ज्यावेळेस मी डिलिव्हरी झालेले त्यावेळेस ही पेज बनवायची आणि रोज सकाळचा नाश्ता म्हणजे हा नाश्ता असायचा का त्यासाठी ही पौष्टिक, कारण 18 धान्यांचं मांद मिळून बाजरीचं हे धान्य आहे आणि ह्या धान्यामुळे, बाजरीच्या पिठामुळे आपल्याला भरपूर असे आपल्या शरीराची झीज झालेली असते, ती झीज भरून निघते, अशक्तपणा भरून निघतो, कॅल्शियम वाढतं। तर बघा, छान असं हे भाजून झालेलं आहे। तर बघा, पीठ आपण आधी भाजून घेतलं त्यामुळे फारसा वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये भाजून झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी अगदी चिमूटभर काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे ओवा आणि जिरं भाजून घेतलेलं, त्यानंतर याची पावडर बनवून घेतलेली आहे, ही सुद्धा घालायची आहे। त्यामुळे काय होतं, बाळंतणीचं पोटसुद्धा दुखत नाही, दूधसुद्धा व्यवस्थित येतं आणि बाळाचं सुद्धा पोट दुखत नाही, हलकं फुलकं पचायला होतं। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। आता इथे बघा, हे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता पाणी आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे, कारण आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याच्या ज्या गाठी होतात त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। आता यातल्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या, कारण ह्या पिठाला जसं जसं पाणी घालू तसं तसं ते घट्ट होत जातं, आळत जातं। तर बघा, सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहे। आता पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे। बाळंतणीला जर सकाळी सकाळी जर हा नाश्ता जर दिला तर अगदी 12-1 वाजेपर्यंत अजिबात भूक लागत नाही। अतिशय पौष्टिक असा हा बाळंतणीचा नाश्ता आहे किंवा आहार म्हणू शकता। आता माझ्या माहेरी याला बुळगं बोललं जातं, बाजरीचं बुळगं बाळंतणीसाठी देतात। आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हे पिऊ शकतात, कारण पूर्वी आमची आजी सांगायची, आम्ही मोठं पातेलं भरून सकाळीच असं पेज बनवली किंवा बुळगं बनवलं की सगळेजण हे प्यायचे गरम गरम आणि त्यानंतर 12-1 वाजेपर्यंत अजिबात भूक लागायची नाही। तर पूर्वीच्या लोकांचा हा नाश्ता असायचा। आता बऱ्याच ठिकाणी बुळगं बोललं जातं, काही ठिकाणी पेज बोलतात, काही ठिकाणी पिठवणी बोलतात। आता तुमच्या भागामध्ये काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। बघा, अजून घट्ट वाटतं। आता यामध्ये पाणी घालणार आहे। आता साधारण 2 चमच्यासाठी इथे मी 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे गूळ। इथे 2 ते 2.5 चमचे मी गूळ घेतलेला आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे। हा सेंद्रिय गूळ आहे आणि गूळसुद्धा आपल्याला थंडीमध्ये खूप पौष्टिक आहे, त्यासाठी गूळच वापरायचा आहे, साखर अजिबात वापरू नका। आता हे सगळं आपण मिक्स करून एकाला एक उकळी घेऊया। तर बघा, छान अशी उकळी आलेली आहे आणि घट्ट पातळ तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला जर घट्ट वाटलं की तुम्ही पुन्हा गरम पाणी घालायचं आहे आणि हे अगदी परफेक्ट झालेलं आहे। 2 चमचे पिठासाठी 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे सूप आपलं गरम गरम प्यायचं, अगदी छान वाटतं आणि पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं।
अगदी लहानांपासून मोठे सगळेजण पिऊ शकतात. एकदा बनवलं की सगळ्यांनी सकाळी सकाळी पिलं, अगदी दमदमीत असा नाश्ता तयार होतो. ह्या थंडीच्या दिवसामध्ये असं हे सूप किंवा हे बाजरीचं बुडगं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. अतिशय सुंदर आणि पौष्टिक दमदार असा नाश्ता आहे. तर खूप सोपी पद्धत आहे आणि कमीसुद्धा साहित्य आहे. कमी साहित्य आहे पण पौष्टिकता तेवढीच आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असं हे सूप आहे. तर नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.